19 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता छत्रपती संभाजी नगरातील क्रांती चौकातून भडकल गेट मार्गे विभागीय आयुक्त कार्यालयाकडे लाडके भाऊ प्रशिक्षणार्थी मोर्चा निघणार आहे। महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांमधून 10 ते 15,000 मुख्यमंत्र्यांचे प्रशिक्षणार्थ मोर्चात सहभागी होऊन शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार आहेत। या आंदोलनाचे नेतृत्व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ सहाय्यक संघटनेचे राज्याचे अध्यक्ष लोकनेते वालाजी पाटील चाकूरकर, माजी खासदार हरिभाऊ राठोड तसेच अनुप चव्हाण आणि प्रकाश साबळे यांच्या नेतृत्वात होणार आहे। मोर्चाद्वारे प्रमुख मागण्या याप्रमाणे आहेत। पहिली, 1,34,000 प्रशिक्षणार्थ्यांना नियमित कायमस्वरूपी रोजगार मिळवून देणे। दुसरी, प्रशिक्षणार्थ्यांना मानधनात दुप्पट वाढ करणे आणि तिसरी, प्रशिक्षणार्थीच्या वयोमर्यादेची मोजदाद प्रशिक्षण घेण्याच्या दिवसापासून सुरू करणे। यावेळी संभाजीनगरचे जिल्हा प्रवक्ते सुनील खंडागळे, जिल्हा कार्याध्यक्ष अमोल गायकवाड, महिला जिल्हा अध्यक्ष वर्षाताई लहाने आणि इतर प्रशिक्षणार्थी पदाधिकारी उपस्थित राहणार। प्रतिनिधींचं मी स्वागत करतो आणि सर्वांना नमस्कार करतो। मी माझा परिचय करून देतो। मी बालाजी पाटील चाकूरकर, राहणार लातूरचा आहे। पण 1,34,000 प्रशिक्षणार्थ्याचं महाराष्ट्रामध्ये संघटन उभं करून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेच्या माध्यमातून या राज्याचा प्रमुख म्हणून राज्य सरकार बरोबर 2 हात लोकशाही मार्गाने जे काही आयुध आम्हाला दिलेले आहेत त्या आयुधाचा वापर करून आम्ही लढा देत आहोत। विधानसभा 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर या राज्य सरकारने लाडकी बहीण योजना काढली आणि 1,500 रुपये देऊन लाडक्या बहिणींचं मन जिंकलं। त्यानंतर लाडके भाऊ म्हणायला लागले, लाडक्या भावाचं काय? आणि त्यावेळेस प्रशिक्षणार्थ्यांच्या या लाडक्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना काढली आणि 10 लाख तरुणांना रोजगार देण्याचं घोषित केलं। त्यातील 5 लाख तरुणांना त्याच आस्थापनेमध्ये कायम करण्याचा शब्द दिला। पण 10 लाखापैकी 1,34,000 प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि 1,34,000 प्रशिक्षणार्थ्यांचा 6 महिन्याचा कार्यकाळ संपत आल्यानंतर आझाद मैदानावर राज्यामध्ये विविध आंदोलन केले। 5 महिन्याचा कार्यकाळ वाढला। अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात 24 दिवस मी आझाद मैदानामध्ये सण वार व्रत वैकल्य काही न करता आझाद मैदानामध्ये ठाण मांडून राहिलो आणि 5 महिन्याची मुदत वाढली। पण आता तोही 5 महिन्याचा कालावधी संपतोय। आता आमचं राज्य सरकारला म्हणणं आहे, आमचा प्रशिक्षणाचा कालावधी संपतोय। राज्यामध्ये मजुरांना काम देणारी रोजगार हमी योजना राबवली जाते, पण 5-5 पदव्या संपादन करणारे माझे युवक आणि युवती राज्य सरकारच्या दरबारामध्ये रोजगारासाठी खेटे मारताना दिसतात। 11 महिन्याचा प्रशिक्षणाचा कालावधी संपल्यानंतर तुम्ही जे प्रशिक्षण पत्र देणार आहात ते पत्र घेऊन आम्ही जायचंय कुठे यावर या राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा उत्तर देऊ शकलेले नाहीत। म्हणून मी म्हणतो, निवडणुकीच्या अगोदर या लाडक्या भावाला गोंजारलं तुम्ही आणि निवडणूक संपल्यानंतर असलेला जर 35 वयापर्यंत जर रोजगार मिळत नाही म्हणून त्याला जर कोण मुलगी देत नसेल तर हा कणा उडेल ना। तरुण जर कोसळला तर राज्याची प्रगती कोसळू शकते। मोठ्या संख्येने सावित्रीच्या लेकी म्हणून आपण या युवतींचा, महिला भगिनीचा आपण सन्मान करतो। एवढ्या शिकलेल्या सावित्रीच्या लेकी आज शेतामध्ये खुरपायला जायचं का गवंड्याच्या हाताखाली जायचं? कुठे पाठवणार ते आमच्या सावित्रीच्या, महाराष्ट्रातल्या सावित्रीच्या लेकी? हा सवाल आम्ही या आपल्या माध्यमातून सरकारला विचारतोय। सरकार कोडगं झालेलं आहे। आम्ही आतापर्यंत त्यांचा विराट धडक बोंबाबोंब मोर्चा काढून क्रांती चौक ते भडकल गेट मार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर 5 किलोमीटरचा लॉंग मार्च काढून आम्ही बोंबाबोंब करत या झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारला जाग करण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याकरिता आज मी आपल्या सर्व पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी
आपल्या सर्वांना संवाद साधण्यासाठी मी आपल्याला बोलवले. आपले काही प्रश्न असतील तर विचारू. याकरिता एक हमी देणार काहीतरी निर्णय या सरकारने घ्यावा आणि कायमस्वरूपी नियमित रोजगार द्यावा. आम्ही नोकरी मागत नाही. शासनाचं जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रामोद्योग उद्योग, आर्थिक विकास महामंडळ हे आहे ना बेरोजगारांच्या भरपूर योजना आहेत. आता याच्यामध्ये पत्रकार बांधवांचं पण वाक्य खरं आहे. 1,34,000 प्रशिक्षणार्थी जे आमच्याकडे आलेत ना सर, जे शिकलेले आहेत, उच्च शिक्षित आहेत, फक्त कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. आपल्या समोर चाकोरकर सर आहे. सर, शिंदे समितीने जो निर्णय घेतला होता लाडक्या भाऊचा, यांना मोबदला मिळाला नाही प्रशिक्षणार्थीला, तर सर काय म्हणणार? पूर्व मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या काळामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून 1,34,000 प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण दिलं. 6 महिन्याचा त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर देवाभाऊच्या कार्यकाळात 5 महिन्याची मुदत वाढली. तेही 5 महिन्याची मुदतवाढ दिलेली कार्यकाळ आता संपलेला आहे. 11 महिन्यानंतर 1,34,000 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षित बेरोजगार झालेले आहेत आणि विविध आंदोलनं करून राज्य सरकारचं डोकं ठिकाण्यावर येत नाही. म्हणून 36 जिल्ह्यातल्या प्रशिक्षणार्थ्यांचा छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकातून भडकल गेट मार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर विराट बोंबाबोंब मोर्चा काढून आम्ही विभागीय आयुक्त कार्यालयाला घेराव. सर, शासनानं जो मोबदला देण्याची तुम्हाला हे दिली होती, तर त्याच्यात काही तातडीची उपाययोजना केली नाही. सरकारने जो मोबदला द्यायचा 8-6-10, तो मोबदला त्याचं प्रावधान आहे, बजेट आहे. पण विभागीय आपलं आयुक्त कार्यालय मुंबई येथे जे अप्रुव्हलसाठी पाठवलं जातं, तिथे यंत्रणा तोकडी असल्यामुळे लवकर या प्रशिक्षणार्थीच्या अकाउंटमध्ये पेमेंट पडत नाही. त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांना खूप त्रास होतो. तर यापुढचं तुमचा हे काय धोरण काय, मोबदला मिळाला? 19 तारखेला आम्ही बोंबाबोंब करून 25,000 ते 30,000 प्रशिक्षणार्थी आज आम्ही विभागीय आयुक्त कार्यालयावर जात आहोत आणि त्याला घेराव घालत आहोत. सळोके पळो करून सोडू सरकारला सुखानं सत्ता राबवता येणार नाही. ज्या लाडक्या भावाच्या जीवावर तुम्ही सत्तेत बसलात, त्या लाडक्या भावाला तुम्हाला वाऱ्यावर सोडता येणार नाही, याचा आम्ही सरकारला जाब विचारू. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचा राज्याचा प्रमुख आहे मी, बालाजी पाटील चाकोरकर. आपल्या समोर चाकोरकर सर आहे. सर, शिंदे समितीने जो निर्णय घेतला होता लाडक्या भाऊचा, यांना मोबदला मिळाला नाही प्रशिक्षणार्थीला, तर सर काय म्हणणार? पूर्व मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या काळामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून 1,34,000 प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण दिलं. 6 महिन्याचा त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर देवाभाऊच्या कार्यकाळात 5 महिन्याची मुदत वाढली. तेही 5 महिन्याची मुदतवाढ दिलेली कार्यकाळ आता संपलेला आहे. 11 महिन्यानंतर 1,34,000 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षित बेरोजगार झालेले आहेत आणि विविध आंदोलनं करून राज्य सरकारचं डोकं ठिकाण्यावर येत नाही. म्हणून 36 जिल्ह्यातल्या प्रशिक्षणार्थ्यांचा छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकातून भडकल गेट मार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर विराट बोंबाबोंब मोर्चा काढून आम्ही विभागीय आयुक्त कार्यालयाला घेराव. सर, शासनानं जो मोबदला देण्याची तुम्हाला हे दिली होती, तर त्याच्यात काही तातडीची उपाययोजना केली नाही. सरकारने जो मोबदला द्यायचा 8-6-10, तो मोबदला त्याचं प्रावधान आहे, बजेट आहे. पण विभागीय आपलं आयुक्त कार्यालय मुंबई येथे जे अप्रुव्हलसाठी पाठवलं जातं, तिथे यंत्रणा तोकडी असल्यामुळे लवकर या प्रशिक्षणार्थीच्या अकाउंटमध्ये पेमेंट पडत नाही. त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांना खूप त्रास होतो. तर यापुढचं तुमचा हे काय धोरण काय, मोबदला मिळाला? 19 तारखेला आम्ही बोंबाबोंब करून 25,000 ते 30,000 प्रशिक्षणार्थी आज आम्ही विभागीय आयुक्त कार्यालयावर जात आहोत आणि त्याला घेराव घालत आहोत. सळोके पळो करून सोडू सरकारला सुखानं सत्ता राबवता येणार नाही. ज्या लाडक्या भावाच्या जीवावर तुम्ही सत्तेत बसलात,
त्या लाडक्या भावाला तुम्हाला वाऱ्यावर सोडता येणार नाही, याचा आम्ही सरकारला जाब विचारतो. चाकूर तालुक्याचा विकास की भकास हा प्रश्नच आज लोकांच्या तोंडावर आहे. शहरातील कचरा गोळा करून चक्क हायवेवर फेकला जात आहे, ज्यामुळे दुर्गंधी पसरली असून प्रवासी आणि नागरिक त्रस्त झालेत. स्वच्छ भारत अभियानाचे गोडवे गायले जात असताना अशा निष्काळजी कारभारामुळे चाकूर लोकांच्या आरोग्याशी थेट धोका निर्माण होतोय. नागरिक म्हणतात, शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी घेणारे जर कचरा हायवेवर फेकत असतील तर नागरिकांनी न्याय कोणाकडे मागायचा? चाकूरच्या लोकांचा संताप दिवसेंदिवस वाढत असून शासन प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आहे. नागरिकांकडून भकास व्यवस्थेची जबाबदारी कोण घेणार हे प्रश्न उभे राहिले आहेत. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी दत्तात्रय बेंबडे यांनी. नमस्कार, न्यूज मराठी 24 मध्ये 24/7 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. खरं तर नवा भारत नवा विचार या संकल्पनेतनं आपण जे सत्य असतं तेच आपण न्यूज मराठीवरती दाखवतो. त्या संकल्पनेतनं आपण इथं आज पोहोचलोय. चाकूर नगरपंचायतचा भोंगळ कारभार आपल्याला समोर दिसतोय. चाकूर नगरपंचायतने चक्क हायवेवरती जवळपास अर्धा हायवेच त्यांनी व्यापून टाकलाय, की जो कचरा पूर्णपणे याच्यावरती टाकलाय. इथून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये हाल होत आहेत, त्यांच्या आरोग्य पूर्णपणे धोक्यात आलंय आणि हे सगळं काही चाकूर नगरपंचायतमुळे होते. नगरपंचायतचा पूर्णपणे कचरा आम्ही तुम्हाला दाखवतोय. मित्रांनो, इथं जवळ जर बघितलं तर कॅमेरामॅनला माझी विनंती आहे की इथं बाजूला सगळी गरीब लोक राहत आहेत. इथं सगळी वस्तीवाढची म्हणजे मजूर आहेत, मजूर काम करणारी लोक आहेत आणि इथंच त्यांच्या घराच्या जवळ हे ढिगाणी कचरा टाकलेला आहे. आणि कचरा असा आहे की आपण कचऱ्याचं वर्गीकरण करू देखील शकणार नाही, असा एवढा भयानक कचरा आहे. नागरिकांचं आरोग्य धोक्यात आणण्याची जे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आणले या नगरपंचायतने. खरं तर नगरपंचायतवरती कोणाचा वचक नाहीये का? मग या प्रशासनावरती किंवा नगरपंचायतला कोणी सांगणारा नेता नाहीये का? असे अनेक प्रश्न आपण आपल्या पुढे मांडतोय. खरं तर चाकूर तालुक्याचा विकास की मग चाकूरचा भकास ही संकल्पना आपण आपल्या पुढे मांडतोय आणि तालुक्यामध्ये कुठे कुठे चाकूरचा विकास झाला हेही आपण आपल्या माध्यमातून दाखवतोय. तुर्तास आपण सुरुवात चाकूर नगरपंचायतपासून सुरुवात केली आहे. मित्रांनो, खरं तर बघायला गेलं तर हे बघा, हा कचरा आहे. याच्यावरसाठी लाखो रुपयाचा निधी आलाय. लाखोची जमीन आपण कचरा डम्पिंगसाठी घेतली आहे. पण हेच इथे आपण 10,000 रुपये महिना किंवा कमी जास्त प्रमाणामध्ये भाडं दिलं गेलंय आणि चाकूरच्या म्हणजे अगदी हायवेच्या शेजारी टाकलं गेलंय. इथून कितीतरी लोक सकाळी दीर्घ श्वास घ्यावा, व्यायाम करावा यासाठी येतात. पण नगरपंचायत चाकूरचा आम्ही इथं बातमीचं वृत्तांकन करत असताना आम्हाला कशा पद्धतीने वृत्तांकन करावं, कारण एवढी घाण आणि एवढा जबरदस्त वास इथे येतोय. तरी आम्ही फक्त जनतेसमोर मांडतोय, प्रशासनासमोर मांडतोय. प्रशासन याच्यावर काही कारवाई करणार आहे का? आणि चाकूर नगरपंचायतच्या अशा निबरगट्ट कर्मचाऱ्यांवरती कुठेतरी प्रशासनाचा अंकुश येणार आहे का आणि जनतेला कुठेतरी मोकळा श्वास मिळणार आहे का, असं आपल्याला इथे नमूद करावं लागेल. अशा अनेक गोष्टीच्या संदर्भामध्ये आपण चाकूरचा विकास की भकास या मालिकेमध्ये आपण लवकरच तुर्तास नवीन मालिकेला भेटू. धन्यवाद. यांच्यावर कोण करणार कारवाई? अकोला स्थित गुलजारपूर भागातील एका 13 वर्षीय नाबालिक हिंदू बालिकेवर तोहीर समीर नावाच्या आरोपीने अत्याचार करून माणुसकीला काळीमा फासली. या घटनेनंतर रिसोड येथील सकल हिंदू समाजाने दिनांक 6 सप्टेंबर 2025 रोजी तहसीलवर मोर्चा काढून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. सकल हिंदू समाजाचे जवळपास 70 ते 80 युवक तहसीलदार तेजनकर यांना निवेदन देऊन आरोपीला जलद गतीने न्यायालयात खटला चालवून लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली. यावेळी सकल हिंदू समाजाचे प्रमुख मनोहरदादा फुलारे यांनी स्पष्ट केले की जर आरोपीला कठोर शिक्षा झाली नाही तर ते तीव्र आंदोलन छेडणार आहेत. त्याचबरोबर ॲडव्होकेट अविनाश यांनी या प्रकरणात सरकारी अभियक्ती नियुक्त करून पीडित नाबालिकेला न्याय मिळवून देण्याची मागणी केली.
आरोपीच्या स्थावर मालमत्तेवर कारवाई करून ती पीडिताच्या मदतीसाठी वापरण्याचा पर्यायही या मागणीमध्ये आहे. संपूर्ण महाराष्ट्राची नजर आता गृहमंत्री आणि राज्य शासनावर लागली आहे की अशा या गंभीर प्रकरणावर कोणती तीव्र कार्यवाही केली जाते. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी. मुंडगाव येथील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनीने अकोट येथे जमाते इस्लाम तर्फे आयोजित सिरते मुस्तफा नात रवाबी या कार्यक्रमात पहिला आणि दुसरा क्रमांक पटकावला. या कार्यक्रमामध्ये तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद उर्दू शाळेतील विद्यार्थिनींनी भाग घेतला होता. खन्सा फातेमा शेख अब्रार वर्ग 8 हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर सिदारा अल्मास शेख फारूक वर्ग 8वा हिने दुसरा क्रमांक मिळवला. याशिवाय अश्मिरा कश्यप शेख याकूब हिनेही चांगले गुण मिळवले. या यशाबद्दल मुंडगाव जिल्हा परिषद उर्दू शाळेतील व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक, मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी विद्यार्थिनीवर अभिनंदनाचा वर्षाव केला. यश मिळवण्यासाठी शिक्षक नुसरत अली यांनी विशेष मेहनत घेतली. मुंडगाव येथील या शालेय यशाने विद्यार्थिनीच्या मेहनतीला आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाला गौरव मिळाला. प्रतिनिधी या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विशाल गवई यांनी. जमाते इस्लामी हिंद के जानिब से डॉक्टर अल्लामा इकबाल केजी जो स्कूल है आकोट की, वहाँ पर सीरतुन नबी के मौके पर नात खानी यानी नात गायन का प्रोग्राम रखा गया था. वहाँ पर हमारे स्कूल के 3 तलबा ने, 3 विद्यार्थियों ने जो है तो उसमें हिस्सा लिया और इस मौके पर तीनों ही विद्यार्थी हमारे स्कूल के हैं, नंबर 1, नंबर 2, नंबर 3. पहले इसमें जो है तो खन्सा फातिमा शेख अब्रार साहब के लड़की ने जो है तो पहला नंबर लाई है. दूसरे नंबर पर सीदर अलमास मोहम्मद फारूक इसने नंबर लाई है. और तीसरा जो है इस नात खानी के अंदर अश्मीरा अंजुम शेख याकूब इन्होंने जो है तो तीसरा नंबर हासिल किया है इस प्रोग्राम के अंदर. हमारे स्कूल के लिए बहुत खुशी की बात है क्या इस नात खानी के मौके पर आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सीरतुन नबी के मौके पर बड़ा जो प्रोग्राम डॉक्टर इकबाल केजी में रखा गया था, उसमें हमारे ही स्कूल के तीनों विद्यार्थियों ने, तीनों तालिब इल्मों ने जो तो पहला, दूसरा, तीसरा स्थान हासिल किया है. सिंदखेड तालुक्यातील शेतकऱ्यावर पुन्हा एकदा ढगफुटी पावसाने कहर केलाय. शेतकऱ्यांची पिकं उद्ध्वस्त झाली असून सरकारच्या मदतीबाबतच्या अन्यायावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. सिंदखेड तालुक्यात आज झालेल्या ढगफुटी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेलं सोयाबीन आणि कपासीचं पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय. या प्रचंड पावसामुळे शेत जलमय झाला असून शेतकरी हताश आणि संतप्त झालेत. पळसखेडा चक्का येथील शेतकरी यांनी न्यूज मराठी 24/7चे प्रतिनिधी पांडुरंग सोसे यांच्याशी बोलताना सरकारला थेट इशारा आणि प्रश्नही केला. शेतकऱ्याला न्याय देणार की शेतकऱ्यांचं रक्त पिणार? शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू सरकारला दिसत नाही का? गेले 3 वर्षापासून सतत ढगफुटी, अतिवृष्टी आणि गारपिटीचा तडाखा बसत असतानाही शासनाच्या मदतीबाबत शेतकरी हवालदिल झालेत. 2023मध्ये नेते मंडळींनी गल्लीतून दिल्लीपर्यंत दौरे केलेत. आश्वासनाचा पाऊस पाडला, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या 100% नुकसान झालं असूनही केवळ 79% मदत मिळाली. अजूनही 2023च्या नुकसान भरपाईचे पैसे प्रलंबित आहेत. दरम्यान किनगाव राजा येथील पर्जन्य मापक यंत्रणेची चुकीची आकडेवारी शेतकऱ्यांच्या डोक्यावर अन्याय आणखी वाढवते आहे. सध्या परिस्थिती गंभीर आहे. पाताळगंगा नदीला पूर आला असून उमरज देशमुख गावांना जोडणारा रस्ता पाण्याखाली गेला आहे, तर किनगाव राजा शहरालाही पुरांचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी सरकारला थेट प्रश्न केलाय. न्याय मागायचा कोणाकडे? शेतकरी योद्धा कृती समितीचे संस्थापक सदस्य पांडुरंग सोसे गेल्या 2 वर्षापासून या अन्यायाविरोधात लढा देत आहेत. पण शासनाच्या केवळ कागदोपत्री आकडेवारीवर अवलंबून राहणाऱ्या दडपशाहीमुळे शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. शेतकऱ्यांचा आक्रोश, शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांच्या दरबारात कधी पोहोचणार? मदतीची केवळ आश्वासनं की प्रत्यक्ष दिलासा? हेच प्रश्न आता उभे राहिलेत. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी सोसे यांनी. अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गावर जे आपल्याला अन्याय होत आहे, जो आपल्यावर सरकारच्या वतीने अन्याय होत आहे, शासन प्रशासन दोघेही अन्याय आपल्यावर करत आहेत. आपल्याला साधं प्रमाणपत्र काढायला पण त्रास जातो. होत तर दूरच राहील. प्रमाणपत्र काढायला एवढा का त्रास? आम्ही
पान गेलं असं अजून अन्यायग्रस्त आदिवासी कोळी महादेव समाज रस्त्यावर उतरला आहे। जात पडताळणी समिती विरोधात संतप्त आदिवासी समाजाने आमरण उपोषण सुरू केले। मराठवाड्यातील आदिवासी कोळी महादेव आणि कोळी मल्हार समाजावर अनेक वर्षापासून अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात येतोय। या समाजातील विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र प्रशासनाकडून दिले जात नसल्यामुळे शिक्षण, नोकरी आणि सर्व क्षेत्रात त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे। याच अन्यायामुळे समाजातील काही तरुणांनी आत्महत्येचे टोक गाठले। त्यामुळे अखेर संतापलेल्या समाजाने आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने एकत्र येत आमरण उपोषणाला सुरुवात केली। समाजाची ठाम मागणी आहे, जात पडताळणी समिती हटवा, आम्हाला तात्काळ जातीचं प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र द्या। यावेळी आंदोलनकर्त्यांनी सत्ताधाऱ्यावरही निशाणा साधलाय। नांदेडमधील आमदारांनी मतदानाच्या वेळी आमचा वापर केलाय, पण निवडणुका संपल्यानंतर आमच्या प्रश्नाकडे कोणीच लक्ष दिलं नाही, असा गंभीर आरोप कोळी महादेव समाजाने केलाय। अन्यायग्रस्त आदिवासी समाजाचा हा आक्रोश शासनाच्या कानावर कधी पडणार, त्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळणार का, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी। 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचं आम्ही औचित्य साधून आम्ही आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आमरण उपोषण करण्यासाठी आमचे समाज बांधव बसलेले आहेत। या आमरण उपोषणासाठी जिल्ह्यातून सर्व आमचा समाज बांधव या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलेला आहे। आमच्या फक्त केवळ मागण्या अशा आहेत, अनुसूचित जमातीचे कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी हे आमचे दोनच प्रश्न आहेत। आम्ही अनुसूचित जमातीमध्ये असून आम्हाला समिती व्हॅलिड देत नाही, मग आम्हाला इनव्हॅलिड करते। आम्ही कोर्टात जातो, उच्च न्यायालय आम्हाला व्हॅलिड देतं, मग उच्च न्यायालयामध्ये जाऊन आम्हाला पैसे लागतात। गोरगरीब समाज आहे आमचा, आमच्याकडे एवढे पैसे नाही आहेत प्रत्येक समाजाकडे आमच्या की एवढे पैसे खर्च करून व्हॅलिड आणावं। आता मेडिकल इंजिनिअरिंगच्या याद्या लागलेल्या आहेत, आमच्या विद्यार्थ्यांनी एवढे चांगले गुण घेतलेले आहेत, केवळ व्हॅलिडिटी नसल्यामुळे ते आज विद्यार्थी वंचित राहत आहेत। तर आम्ही यासाठी शासनाला जागे करण्यासाठी इथं बसलेले आहोत की आम्हाला सुलभरित्या कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी मिळाली पाहिजे। याच्या व्यतिरिक्त आमची दुसरी कुठलीही मागणी नाही। आणि आमचे पुरावे कुठं आहेत, आम्ही हे गॅझेट लावलेले आहेत, तर मीडियाला विनंती करतो की हे गॅझेट त्याच्यामध्ये दाखवावे आणि आमच्या समाजाला न्याय द्यावा या शासनाने। याच्यासाठी आम्ही इथे जमलेले आहोत। परवा 13/9/2025 रोजी निलंग्या तालुक्यातील आमचा बांधव शिवाजी मेळे नावाचा त्यांनी या जाचाला कंटाळून आत्महत्या केली। त्याने चिठ्ठी लिहून ठेवलेली आहे शासनाच्या नावानं। त्याची एवढी पिळवणूक झाली ते त्याच्या लेकराबाळाला कास्ट सर्टिफिकेट काढू शकला नाही, कारण की तिथला जो SDM होता तो त्यांना कास्ट देत नव्हता। बरं, सर्व समाजाला कास्ट मिळतो, व्हॅलिड समिती इनव्हॅलिड केली तरी आम्हाला कोर्ट उच्च न्यायालय देते। समिती म्हणजे काय उच्च न्यायालयापेक्षा मोठी आहे का, आम्हाला हे शासनाला विचारायचं आहे। एवढंच बोलतो बांधवांनो, जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही यापुढे मोठ्या प्रमाणात समितीवर मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात मोर्चा नेऊ आणि जर नाही आम्हाला न्याय मिळाला तर ही समिती आम्ही 100% जाळून टाकल्याशिवाय राहणार नाही। एवढं बोलतो आणि थांबतो। शासनाला आमची कळकळीची विनंती आहे की आम्ही मूळ जमातीचे असूनसुद्धा आम्हाला शासन या ठिकाणी प्रचंड त्रास देत आहे आणि शासनाला आज आमचे प्रमुख 5 लोक या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि आपल्या प्रिंट मीडियाच्या माध्यमातून प्रेस मीडियाच्या माध्यमातून मी शासनाचं लक्ष वेधू इच्छितो की जे वाल्य हा वाल्मिकी झाला आहे, त्यामुळं हे रचनाकार रचलेला आहे, त्यामुळं पुन्हा वाल्मिकीला वाल्य होण्याची वेळ शासन आमच्या समाज बांधवावर येऊ देऊ नये अशी कळकळीची विनंती मी आपल्या माध्यमातून शासनाला करतो। जे आज आम्ही मूळ जमातीचे असूनसुद्धा आम्हाला जात वैधता प्रमाणपत्र असो, जात वैधता सर्टिफिकेट असो, या ठिकाणी प्रचंड नाहक त्रास समितीच्या माध्यमातून शासन करत आहे। तरी शासनाला पुन्हा एकदा विनंती आहे की हे जात बाजूला सारून या ठिकाणी सुलभरित्या लेकराच्या भवितव्याचं शिक्षणाचं भवितव्य लक्षात घेऊन या ठिकाणी जात वैधता प्रमाणपत्र द्यावं अशी विनंती करतो। एसटी प्रवर्गामधनं आरक्षणाची मागणी होत आहे, आपला बंजारा समाज याकडे कसं पाहतो? नाही, आम्ही शासनाला सांगू इच्छितोय की आमच्या समाजा
प्रवर्गामध्ये किंवा आमच्या एस टी प्रवर्गामध्ये इतरांना कोणाला घुसण्याचं तुम्ही षडयंत्र रचू नये आणि ते रचलं असेल तर ते भविष्य काळात आम्ही त्याला आणून पाडू। सरकारला या माध्यमातून एवढाच इशारा देऊ इच्छितो की मूळ आम्ही आदिवासी आहात, आदिवासी असून सुद्धा आम्हाला हे सगळ्या हटकर धनगर या ठिकाणी एस टीची मागणी करतोय। आत्ताच काल परवा बंजाराने मागणी केलेली आहे, त्यांच्या मागणीबद्दल आमचं काही दुमत नाही, पण आमचं मूळ हक्क जे आहे ते हक्क आम्हाला द्यावं एवढी या ठिकाणी विनंती करतो। तुमच्या आदिवासी बांधव कोळी समाजाच्या बांधवाचा आत्महत्या केल्याची निलंगा या ठिकाणचा आमचा जे मेळे नावाचा या ठिकाणी युवक आत्महत्या केलेला या जाचाला कंटाळून मी आपल्या माध्यमातून सरकारकडे विनंती करतो की त्या SDM ला तात्काळ या ठिकाणी सस्पेंड करा आणि त्याला खरी श्रद्धांजली या ठिकाणी द्या। फक्त ह्या जातीला त्रास द्यायचा आहे का? बाकीच्या पण जाती आहेत त्यांना सुलभ चालू आहे, आमच्या एकाच जातीला का नाही आहे शासन? याचं SDM प्रमाणपत्र देण्यास तयार केल्यामुळे आमच्या समाजाची लोणार तालुक्यातील बीबी परिसरात दुपारच्या सुमारास अचानक मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने रौद्ररूप धारण केले। चोरपांगरा, बीबी, मांडवा आणि पिंपरी खंदारे परिसरात पावसाने प्रचंड हजेरी लावली। या पावसामुळे नदी नाल्यांना मोठा पूर आला असून अनेक शेतकऱ्यांची पिकं पाण्याखाली गेलीत। यावर्षी पावसाने पावसाळाभर विश्रांती घेतलीच नाही। याआधी जास्त प्रमाणात पाऊस झालेला असताना आता परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना हवालदिल करून सोडले। या भागात मुख्यतः सोयाबीन, तूर, मका आणि कपाशीचे पिके आहेत। शिवाय अनेक शेतकऱ्यांनी कपाशीचे आणि भेंडीचे प्लॉट घेतलेले आहेत, पण या मुसळधार पावसामुळे या पिकाचेही मोठं नुकसान झालंय। याआधी शेतकऱ्यांचे मूग पीक हातचे गेलेले आहेत, तर उडीद पिकांनाही याचा तडाखा बसलाय। नदीकाठच्या शेतकऱ्यांना तर सततच्या पुरामुळे मोठ्या संकटाचा सामना करावा लागतोय। सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान किती मोठ्या प्रमाणात झालंय याचा अहवाल प्रशासनाकडून अद्याप आलेला नाही, पण शेतकरी राजा मात्र या अनिश्चित हवामानामुळे अक्षरशः हवालदिल झालेला दिसतोय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ब्रह्मानंद वाघ। बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेडराजा तालुक्यात आज पुन्हा एकदा ढगफुटी सदृश्य पावसाने कहर केलाय। जांभोरा गावातील नदीवरील पुलावर पाणी आल्याने शेकडो शेतकरी अडकले आहेत। 15 सप्टेंबर रोजी दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जांभोरा येथील नदीला मोठा पूर आला। नदीवरील पुलावर पाणी आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना वाहतुकीसाठी अडकून बसावं लागलंय। या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय। जांभोरा येथील नागरिकांनी पुलाची उंची वाढवण्यासाठी वारंवार मागणी केली होती, मात्र प्रशासनाकडून सतत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। एखादी जीवितहानी झाल्यावरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केलाय। जांभोरा पुलाचा प्रश्न हा दरवर्षी पावसाळ्यात डोकेदुखी ठरत असतो, मात्र अद्याप ठोस उपाययोजना का करण्यात येत नाही हा प्रश्न कायम आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। पुढे कधी पाणी नाही गेलं असं। नांदेड वाघोळा शहर महापालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर आज नांदेड महानगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बोंबमारो आंदोलन केले। आंदोलकांनी महापालिकेवर गंभीर आरोप केलेत। भ्रष्टाचार, कारभार, दिशाहीन धोरणं आणि नियोजनाचा पूर्ण अभाव हे सगळं महापालिकेमुळेच असल्याचं आंदोलनकर्त्याचं म्हणणं आहे। मुसळधार पावसामुळे शहरातील हजारो लोकांच्या घरात पाणी शिरलेलं असून मोठं नुकसान झालंय। या नुकसानग्रस्त कुटुंबांना 25,000 रुपयाची तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या आंदोलनात करण्यात आली। याशिवाय शहरातील कचरा उचलण्याच्या टेंडरमध्ये प्रचंड गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप शिवसेनेने केला आहे।
100 कोटीचं टेंडर थेट 250 कोटीवर नेण्यात आलं असून यात तब्बल 150 कोटीचा घोटाळा झाल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केलाय। महापालिकेच्या कारभाराविरोधात संतप्त झालेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी आंदोलनाद्वारे प्रशासनाला इशारा दिला आहे। आता महापालिका या आरोपांवर काय भूमिका घेते आणि नागरिकांना दिलासा मिळतो का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी। महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या आमचे प्रांताचे अध्यक्ष मधुकररावजी उन्हाळे सर यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्ह्यातल्या 14 संघटनांनी मिळून या ठिकाणी जिल्हा परिषद प्रशासनाच्या विरोधात ढोल बजावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या ठिकाणी जिल्हा अंतर्गत बदली ही संपूर्ण राज्यात झाली। नांदेड जिल्ह्यामध्ये 36 से 55 शिक्षकांच्या बदल्या झाल्या, परंतु या प्रशासनाच्या दिरंगाईमुळे आणि काही 23 शिक्षक या जिल्ह्यातले कोर्टात गेल्यामुळे या 23 शिक्षकांनाच स्थगिती आहे, परंतु प्रशासन चालढकल करत आहे। आणि आज या ठिकाणी या 36 से 55 शिक्षकांना कार्यमुक्त न करता आज त्यांना वेटील धरण्याचं काम हे जिल्हा परिषद प्रशासन करत आहे। म्हणून आमचं हे ढोल बजावणं आंदोलन आहे। याच बरोबर या गेल्या अनेक वर्षापासून या जिल्हा परिषदेने विषय शिक्षकाची वेतन श्रेणी असेल, चट्टोपाध्याय असेल, वरिष्ठ वेतन श्रेणी असेल व इतर अनेक प्रश्न प्रलंबित ठेवलेली आहेत। म्हणून आमचं हे आंदोलन आहे। जर हे या आंदोलनानंतर आमचे प्रश्न सुटले नाहीत तर या जिल्हा परिषदेवर अतिशय भव्य दिव्य असा मोर्चा तथा जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा या मान्य उन्हाळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली आम्ही काढू। यामध्ये सर्व संघटनांचा सहभाग आम्ही घेऊ। ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंचा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंचा जय ज्योती एकच पर्व जय 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 ओबीसी एकच पर्व जय ज्योती जय ज्योती जिंदाबाद जिंदाबाद महात्मा ज्योतिबा फुलेंचा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंचा संत सावता महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंचा संत सावता महाराजांचा माळी महासंघातर्फे दरवर्षी वेगवेगळ्या विषयावर आम्ही शिबिर आयोजित करत असतो। पंढरपूरला संपूर्ण महाराष्ट्राच्या राज्य कार्यकारिणीचं शिबिर या ठिकाणी आम्ही आयोजित केलेलं, ज्याच्यामध्ये माळी समाजाची संघटनात्मक परिस्थिती आणि सध्याचे जे ज्वलंत विषय ओबीसी मध्ये मराठा समाजाचं अतिक्रमण, त्याचबरोबर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपली काय रणनीती असायला पाहिजे याकरता हे चिंतन शिबिर आयोजित केलेलं आहे। विशेषतः
ओबीसीच्या आंदोलनाच्या बाबतीत सर्व माळी समाजाच्या प्रतिनिधींचं मत असं पडलं की बा सरकारने एकतर तो GR वापस घ्यावा किंवा त्याच्यामध्ये दुरुस्ती करावी आणि ओबीसीच्या हक्काच्या आरक्षणावर कुठल्याही समाजाला गदा आणू देऊ नये या संदर्भात सर्व समाजाचं एकमत झालेलं आहे। आणि या दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये विभागामध्ये जाऊन जनजागृती करून जो कुठला माळी समाज ओबीसी समाजाचे जे काही मोर्चे होतील त्यामध्ये माळी समाज हा त्या मोर्चामध्ये आपल्या ताकदीनिशी सम्मिलित होणार आहे। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात माळी समाजाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे याकरता आणि प्रतिनिधित्व मिळाल्यानंतर ते उमेदवार निवडून आले पाहिजे याकरता सुद्धा एक रणनीती आखण्यात आलेली आहे। त्यानुसार सुद्धा गावखेड्यापर्यंत जाऊन माळी महासंघाचे प्रतिनिधी हे जनजागृती करणार आहे आणि जास्तीत जास्त संख्या समाजाचे प्रतिनिधींची कशी निवडून याकरता प्रयत्न करणार आहे। या अगोदर विधानसभेच्या अगोदर आम्ही माळी हक्क परिषद म्हणून संपूर्ण राज्यभर घेतली आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षांनी आमची दखल घेऊन मोठ्या प्रमाणात तिकीट सुद्धा दिल्या आणि आता 3 मंत्री माळी समाजाचे मंत्रिमंडळामध्ये। तर ही राजकीय जनजागृती करणं, सामाजिक जनजागृती करणं आणि ओबीसीतली घुसखोरी थांबवणं आणि सोबतच समाजाचं संघटन करणं या दृष्टीने ही चिंतन बैठक आयोजित केली होती। आज या चिंतन बैठकीला 36 पैकी 27 जिल्ह्यांचे प्रतिनिधी हजर आहेत आणि सर्व विभागाचे अध्यक्ष हजर आहेत आणि प्रदेशाचे पदाधिकारी सुद्धा हजर आहेत आणि त्या दृष्टीने ही चिंतन बैठक। नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार।